हॅलो, वेलकम टू क्लिअर कट लॉ चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉनरेबल सुप्रीम कोर्टाने चेक बाउन्सिंगच्या खटल्यामध्ये कंपाऊंडिंग म्हणजेच कॉम्प्रोमाइज करण्यासंदर्भात काही नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. त्या संदर्भातच आपण जाणून घेणार आहोत. तर यापूर्वी देखील हॉनरेबल सुप्रीम कोर्टाने 15 वर्षापूर्वी दामोदर एस प्रभू विरुद्ध सय्यद बाबालाल एच या खटल्यामध्ये काही गाईडलाईन्स सांगितलेल्या होत्या आणि त्या गाईडलाईन्समध्येच काही बदल करण्यात आलेले आहेत, म्हणजेच मॉडिफिकेशन करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे ते जे मॉडिफिकेशन जे करण्यात आलेले आहेत ते संजाबी स्तरी विरुद्ध किशोर एस बोरकर आणि इतर क्रिमिनल अपील नंबर 1755/2010 या खटल्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि नवीन 4 गाईडलाईन्स सांगितलेले आहेत. तर त्यातील जी पहिली जी गाईडलाईन्स आहे ती म्हणजेच जर चेक बाउन्सिंगचा जर खटला हा जर लोअर कोर्टामध्ये प्रलंबित असेल आणि त्यामध्ये तक्रारदार ह्याने त्याचे इव्हिडन्स सादर केल्यानंतर जी दुसरी जी स्टेप्स येते ती म्हणजेच आरोपी हा त्याचा डिफेन्स म्हणजेच बचाव पक्षाचा जे पुरावे आहेत ते सादर करतो. तर हे बचाव पक्षाचे पुरावे म्हणजेच डिफेन्स इव्हिडन्स देण्यापूर्वी जर तक्रारदार आणि आरोपी ह्यांच्यामध्ये जर कॉम्प्रोमाइज झाली तर अशा वेळेला कोर्ट चेकच्या अमाऊंटवरती कुठलाही खर्च किंवा दंड आकारला जाणार नाही. म्हणजेच फक्त त्यामध्ये जी चेकची जी अमाऊंट आहे तेवढीच फक्त डिपॉझिट केली जाऊ शकते आणि त्यामध्ये कोर्ट हे कंपाऊंडिंग करण्याची परवानगी देते. त्यानंतर जी दुसरी जी स्टेप्स आहे ती म्हणजेच की डिफेन्स इव्हिडन्स म्हणजेच बचाव पक्षाचे पुरावे दिल्यानंतर आणि कोर्टाचा जो अंतिम निकाल म्हणजे जजमेंट देण्यापूर्वी तो जो दरम्यानचा जो काळ आहे ह्यामध्ये जर दोन्ही पक्षकारांमध्ये जर कॉम्प्रोमाइज म्हणजेच तडजोड झाली तर अशा वेळेला कोर्ट हे त्यांना त्या चेकच्या रकमेवरती 5% रक्कम दंड आहे तो लीगल सर्व्हिस अथॉरिटी किंवा इतर जे काही प्राधिकरण असतील जसं कोर्टाला योग्य वाटेल तिकडे डिपॉझिट करण्याचे निर्देश देऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना हा जो खटला आहे तो कंपाऊंडिंग करण्याची ते परवानगी देऊ शकतात. तिसरा जो परिस्थिती आहे की जर ह्या स्टेप्सला देखील दोन्ही पक्षकारांमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज झालं नाही आणि सदर खटला हा अपीलमध्ये रिव्हिजन म्हणजेच सेशन कोर्ट आणि हायकोर्टापर्यंत गेला आणि जर तिकडे दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली तर त्यावेळेला चेकच्या रकमेवरती 7.5% दंड आकारला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे तो जो खटला आहे हा खटला कंपाऊंडिंग केला जाऊ शकतो. त्यानंतर जर तिकडे देखील तडजोड झाली नाही आणि जर हा जो खटला आहे हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला तर अशा वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जर तिकडे तडजोड झाली तर त्या चेकच्या अमाऊंटवरती 10% दंड किंवा खर्च आकारला जाऊन तो खटला कंपाऊंडिंग केला जाऊ शकतो. जर आपण ह्याचं जर उदाहरण बघितलं तर उदाहरणार्थ जर चेकची जी अमाऊंट आहे ती आहे 1,00,000 रुपये आणि लोअर कोर्टामध्ये इव्हिडन्स देण्यापूर्वीच म्हणजे डिफेन्स इव्हिडन्स देण्यापूर्वी जर तडजोड झाली तर फक्त चेकची जी रक्कम आहे तेवढीच डिपॉझिट करावी लागेल. जर डिफेन्स इव्हिडन्स दिल्यानंतर आणि जजमेंट देण्यापूर्वी या दरम्यानमध्ये जर तडजोड झाली तर तिकडे आहे जी रक्कम जी भरावी लागेल ती म्हणजे चेकच्या रकमेवरती 5% म्हणजेच 1,05,000 रुपये. जर हा खटला रिव्हिजन आणि अपीलमध्ये गेला तर तिकडे जी रक्कम आहे ती 7.5% म्हणजेच 1,07,500 रुपये आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये गेला तर 1,10,000. अशा प्रकारे हा जो स्लॉट जो दिलेला आहे यानुसार चेक बाउन्सिंगच्या केसेसमध्ये तडजोड करून चेकच्या रकमेवरती जी काही खर्च किंवा जो दंड आहे तो आकारलेला आहे तो देऊन कंपाऊंडिंग केला जाऊ शकतो. परंतु जर अशी स्थिती आली की आरोपी हा त्याचा जी खटला जो आहे हा ज्या खटल्यामध्ये जी काही रक्कम आहे ह्या निर्देशनानुसार देण्यासाठी तयार आहे परंतु तक्रारदार ती घेण्यास नामंजुरी दाखवत आहे आणि त्याला इतर खर्च देखील जर हवा असेल तर अशा वेळेला कोर्ट हे त्यांना आरोपीला असे निर्देश देऊ शकतात की सदर खटल्यामध्ये त्याला गिल्टी प्लीड करण्यासाठी सांगू शकतात आणि ज्या वेळेला तो गिल्टी प्लीड करतो त्यावेळेला कोर्ट हे त्याला त्यामध्ये दोषी ठरवून त्यामध्ये ऑफेंडर ऍक्ट ह्या अंतर्गत त्याला सोडले जाते. तर अशा प्रकारे हॉनरेबल सुप्रीम कोर्टाने चेक बाउन्सिंगच्या खटल्यामध्ये हे काही नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. त्यानुसार आता कुठल्याही स्टेजेसला चेक बाउन्सिंगच्या केसेसमध्ये आरोपी आणि तक्रारदार ह्यांच्यामध्ये कंपाऊंडिंग होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.